कोकण कोकण आपला हा कोकण महाराष्ट्राची शान हो, आपला हा कोकण. कोकण नीट पद्धतीने आपण जगासमोर आणलं तर कोकणातल्या एकाही तरुणाला नोकरीसाठी मुंबईत यावं लागणार नाही. आणि म्हणून मागची 50 वर्ष गावं रिकामी होताना आपण पाहिली कोकणातली. पुढची 50 वर्ष गावं भरताना बघायची आहेत आपल्याला. जी जुनी घरं आहेत ती तोडू नका, ती प्रिझर्व करा. इथे लोक तुमच्या सिमेंटच्या घरापेक्षा जास्त पैसे देतील तुमच्या जुन्या घरामध्ये राहण्यासाठी. होमस्टे डेव्हलप करा, जुनी मंदिरं तोडू नका. ही मंदिरं बघायला लोक येतात कोकणामध्ये. सिमेंटची मंदिरं नका बांधू. दोस्तों ये पायरी अम्बा है और ये जो है इसका रस बहुत मीठी होती है. नारायण रे वा, हे सुख शांतीचे आनंदमय नारायणा, तुझे नाम माझ्या मुखात सदोदित राहू दे. असं दे मला मंगलमय आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद. नारायण नारायण. ग्लोबल कोकण महोत्सव है, ये 9 मार्च तक है. ये गोरेगा विश्व में नेस्को इस एरिया का नाम है और गेट नंबर 5 पे है ये. अब अंदर जाएंगे और देखेंगे ग्लोबल कोकण महोत्सव में क्या क्या है. कोकण कोकण आपला हा कोकण. कोकण 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 आपला हा कोकण महाराष्ट्राची शान हो, आपला हा कोकण. जो महाराष्ट्र के मंदिर है, पूरे मंदिर है यहाँ पर. ईश्वर मंदिर, मार्लेश्वर, सप्तेश्वर, पाली रायगढ़ का. फिर बाद में पालघर. पालघर ये बहुत ही खूबसूरत जगह है घूमने के लिए. जवाहर हिल स्टेशन, बीचेस है, अरनाला है, वसई फोर्ट, जवाहर पैलेस, किले फोर्ट्स, काफ़ी फोर्ट्स है. रायगढ़ फोर्ट, सिंहगढ़, कशेड़ी घाट, कुंभा घाट, सिंधुदुर्ग में ये दबदबा यानी वाटरफॉल्स. रत्नागिरी, गुहागर, रत्नागिरी का मैप है. मैंने ये दिखा है कितना एरिया है रत्नागिरी का. गुहागर, तो दोस्तों इस एरिया में जो कोकण महाराष्ट्र का कोकण है, वहाँ के कोकण के आजू बाजू के परिसर का जो पूर्ण जानकारी यहाँ पर दी है. वाटरफॉल्स हैं, क्या क्या टेम्पल्स है, फोर्ट्स हैं, फिर बीचेस है. तो ये सारी चीज़ें एंट्री गेट पर हमको दिखाई देती है, उनके फ़ोटोग्राफ्स हैं. तो दोस्तों कोकण भाग है महाराष्ट्र का. ये कोकण ग्लोबल महोत्सव और इसके कोकण की बहुत सारी जानकारी है. कोकण के जो प्राणी है,
विविधता और कांदलवन जैविक विविधता, काफ़ी ऐसे प्राणी यहाँ पर दिखाए गए हैं। खास करके फल भी है, मैंगो कोकण के सबसे फेमस मैंगो है, फिर कैजू नट्स है, फिर कोकम के लिए बहुत प्रसिद्ध है जो हम खाने में यूज़ करते हैं, कैशू है, फिर ये तो फ्रॉग है। कोकण में समुद्र किनारा और काफ़ी नदियाँ हैं, तो ये जो है मासेमार घाट, यानी ये जो ईगल है ये खास करके मच्छी पकड़ने के लिए काफ़ी ये जानी जाती है। क्रैब्स, मॉनिटर लिजर्ड, और अब हम एंटर करने वाले स्टॉल्स है ये। महाराष्ट्र की फेमस कोल्हापुरी। दशावतार के फोटोज़ हैं। फिर अभी शिमगा उत्सव शुरू होगा वो भी। पपेट शो, जास्त भाव आहे बल्कमध्ये तुम्हाला प्लॅट सांगण्याचं तर आम्हाला समजता कसलं फळ आहे सर? याला लक्ष्मण फळ म्हणतात. ओके. साधारणतः हे फार पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये अवेलेबल होतं, पण आपल्या निष्काळजीपणामुळे म्हणा किंवा निग्लिजन्समुळे हे आपल्या इथे आता सध्या जेवढ्या प्रमाणात नाही की जेवढ्या प्रमाणात असायला हवं. आता याचं ओरिजिन सेंट्रल अमेरिका आणि कॅरिबियन आयलँड्समध्ये आहे. ओके. विषुववृत्ती प्रदेश जसा श्रीलंकेपासून पण जातो, आपल्या केरळमध्ये पण याची अवेलेबिलिटी आहे. या फळाचं मेन जे बेनिफिट आहे ते असं की हे याच्यामध्ये ॲसिटोजेनिन म्हणून एक पदार्थ असतो. हा ॲसिटोजेनिन कॅन्सरची सेल मारण्यामध्ये मदत करतं आणि ॲट द सेम टाईम कॅन्सरच्या ट्युमरला जी नरिशमेंट असते ती कमी करण्यासाठी हे बऱ्याचशा इंटरनॅशनल रिपोर्ट्समध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे हे कॅन्सरच्या पेशंटला जेव्हा दिलं जातं तेव्हा कॅन्सरच्या पेशंटची जी डिसीज प्रोग्रेशन आहे ती थांबली जाते. दोस्तों लक्ष्मण फल था जो कैंसर ट्रीटमेंट के लिए काफ़ी उपयोगी था। सारे स्टॉल में यहाँ पर तर मित्रांनो कोकणातला खूप प्रसिद्ध असा फळ आहे आंबा. आंब्याला झालेली आहे सुरुवात. काय साहेब नमस्कार. काय कसं दिलं आंबा? आंबे कसे दिले? आता 1800, 2000 आणि 2200. अच्छा, साईज प्रमाणे आहे ते 1800 रुपये डझन आहे. ते 2000. 2000. कुठचे आहेत? रत्नागिरी, देवगड? देवगडचे ते. देवगडचे. तुमचं कसं काय, म्हणजे तिथे बागाई आहे की इथून मुंबई? बागायत आहे. रत्नागिरीला बागायत आहे, तिकडनं आपण घेऊन येतो. इकडे विक्री करतो. दोस्तों ये पायरी अम्बा है और ये जो है इसका रस बहुत मीठी होती है. कसला बी आहे तुमचं हे आहे व्यवसाय? हेल्दी लाडू आहे सर आपले आणि ज्वारी, बाजरी आणि नाचणीचा मिलेटचा चिवडा आहे. यात ऑइल नाही आहे, यात साखर नाही आहे, गुळही नाही. 1 ग्रॅमही साखर नाही, गुळही नाही. डायबिटीजवाल्या नाही चालतात. अच्छा अच्छा. आणि लहान मुलं ज्यांना गोड खायचं नाही त्यांनाही चालते. साधे डाळ काय काका काय ठेवत? काय राधे डाळ कुठून? कोकणातले? कोकणात शहापूर. शहापूरवरून आला? काय स्टॉलवर तुमच्या? तूर डाळ. हा तुमचा व्यवसायच आहे? व्यवसाय आहे हा? व्यवसाय आहे की कसं काय? काय तुमच्या शेतातलंच आहे की कसं काय? शेतातले नाही, आम्ही बाहेरून आणतो माल, कच्चा माल आणतोय आणि तयार करून मग विकतोय.
म्हणजे असे स्टॉल्स मध्ये तुम्ही हे स्टॉल विकता? कृषी विभागातून आम्हाला स्टॉल मिळाला. स्टॉल भेटले. अच्छा. म्हणून पाठारे. तुमचं नाव काय साहेब? नाव काय आपलं? शांताराम साहेब. तुमचा हाच व्यवसाय आहे नर्सरीचा? कुठे करता? कल्याणला. कल्याणला त्यांचा नर्सरीचा व्यवसाय कार्ड दिलेला आहे साहेबांनी. दोस्तों ये दूसरे वाली आ गए वहाँ से अंदर. दोस्तों अंदर आ गए. म्यूजिक बज रही है. दोस्तों कोकण महोत्सव में कोकणी फूड यानी जो फिश होते हैं वो नहीं होगा तो मज़ा ही नहीं है. तो यहाँ पर फिशेज है पूरे. घरी लांब जायचंय. कशी दिली हो बिर्याणी? ही प्रॉन्स बिर्याणी कशी दिली? 250. किती दिले लॉबस्टर्स आहे? 410ला 2. आणि हे जम्बो प्रॉन्स आहे 400. बाकी सुरमई वगैरे आहे. ती सुरमई दिसते. बांगडा 130 रुपये. आणि या कोंबड्याचा काय प्रकार आहे? जीवन फ्रेश तुम्हाला नुसतं पाहिजे तर मिळू शकेल. अच्छा. आणि बनवून पाहिजे तरी भेटेल. कसं आहे असं बनवून दे? बनवून आहे बघा. बनवून आहे. त्याची किंमत दोन प्रकारे आहे. छोटा आणि एक मोठा आहे. 2100 रुपये मोठ्याचे आणि 1900 रुपये छोट्याचे. नुसता कापून पण चिकन मसाला नुसता कापून घेऊन जाणार घरी तर कापून देऊ शकतो. त्याचा रेट वेगळा आहे. आणि प्युअर गावठी आहे. प्युअर गावठी आहे ना? तुम्हाला हे मिळणार नाही. मुंबईमध्ये भेटतं का? मुंबईमध्ये याची किंमत तुम्हाला भरपूर पैसे आमच्या डबल सांगतील. अच्छा. गावठी आहे. चिकन कसं? दादूस खानावर लक्षात ठेवा. दादूस खानावर. आहे. बांगडा पापलेट. सुरमई किती बोलला? 250. ये अम्बे बचत गट. तो गर्मी शुरू हो गई तो इसकी ज़रूरत शरबत. ये इसका बहुत डिमांड रहता है गर्मी में. नमस्ते. पानी पूरी. असं आहे का? काय हो? त्यांचा खास 100 रुपयामध्ये. नमस्कार. काय कुठे कोकण ग्लोबल कोकण महोत्सवाला भेट द्यायला आलात का? ग्लोबल कोकण महोत्सवाला भेट द्यायला आलो. काय नाव आपलं? हरीश खेडेकर. आणि आपण? मी अनिश निमकर. हे दरवर्षी असतं ना ते कोकण महोत्सव. कसं काय? आवडलं? खूप छान आहे. आतमधले स्टॉल्स वगैरे एकदम मस्त स्टॉल आहे. सगळे कोकणी प्रोडक्ट आहेत. सगळे कोकणातले. कुठले तुम्ही? कुठून? आम्ही हरणे दापोली. अच्छा दापोलीचे का? अरे वा. मग आवडलं. पण ते आपण प्रेझेंट केलं पाहिजे आणि ते ग्लोबल कोकणमध्ये आम्ही करतो. इथला निसर्ग, इथलं पर्यटन, इथलं लाईफ, इथलं कल्चर, इथली माणसं, इथले उद्योग, इथले प्रॉडक्ट्स, इथला हापूस आंबा, इथलं काजू, इथला सह्याद्री, इथला समुद्र
इथलं बॅकवॉटर जर कोकण नीट पद्धतीने आपण जगासमोर आणलं तर कोकणातल्या एकाही तरुणाला नोकरीसाठी मुंबईत यावं लागणार नाही. आणि म्हणून मागची 50 वर्ष गावं रिकामी होताना आपण पाहिली कोकणातली, पुढची 50 वर्ष गावं भरताना बघायची आहेत आपल्याला. आणि ही चळवळ आपली आहे, एक महोत्सव नाही. हा महोत्सव हा प्रत्येकाच्या हृदयाला भिडलेला आहे. आणि म्हणून आज वर्किंग डे असताना सुद्धा इथे कंटिन्युअसली लोक येत आहेत. उद्या आणि परवा हे मिस करू नका. हे ग्लोबल कोकण हे हिस्टॉरिक आहे आणि केवळ उत्सव नाही, या चळवळीमध्ये सहभागी व्हा. जी जुनी घरं आहेत ती तोडू नका, ती प्रिझर्व करा. इथे लोक तुमच्या सिमेंटच्या घरापेक्षा जास्त पैसे देतील तुमच्या जुन्या घरामध्ये राहण्यासाठी. होमस्टे डेव्हलप करा. जुनी मंदिरं तोडू नका. ती मंदिरं बघायला लोक येतात कोकणामध्ये. सिमेंटची मंदिरं नका बांधू, पण चांगला आधुनिक शहरं पण आपण कोकणात करू, जिथे तुम्हाला इंटरनॅशनल स्कूल्स असतील. पण आपलं कोकण, त्याचं कोकणपण, तिथला निसर्ग, तिथला बायोडायव्हर्सिटी ही सगळी मेंटेन करून आपल्याला कोकण डेव्हलप करता येईल. त्यामुळे तिथे कृषी पर्यटन, तिथे होमस्टे, तिथे फळप्रक्रिया, तिथे शेती, तिथे मसाल्याची शेती, तिथे बांबूची शेती, तिथे कोळंबीची शेती, हे सगळं करूया. आणि गावात पण उद्योग झाले पाहिजेत, मुंबईत पण उद्योग असले पाहिजेत. आणि मुंबईत राहून गावाला आणि गावातल्या पुढच्या पिढ्या झोपडपट्टीमध्ये राहण्यासाठी मुंबईत आल्या नाही पाहिजे. चांगले फ्लॅटमध्ये राहायचं असेल तर या, आणि झोपड्यांमध्ये राहण्यासाठी मुंबईत नाही यायचं. कोकणामध्ये भय्य आणि आपण सगळे इथे भय्य बनलो आहे कळव्याच्या डोंगरावर आणि नालासोपाऱ्याला. ही परिस्थिती बदलायची असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. हे दशावतार इतकी वर्ष जपत आहेत. हे जे आपलं कल्चर आहे, आता तिथे मोठा दशावतार चालू आहे. हे कल्चर इथे मोठे आर्टिस्ट परफॉर्म करत नाहीत, तर खरं कोकण आम्ही लोकांना दाखवतोय जगाचे. तो दोस्तों ग्लोबल कोकण महोत्सव जो गोरेगांव ईस्ट में नेस्को कंपाउंड के अंदर है, गेट नंबर 5 पर, बहुत ही ज़बरदस्त ये ग्लोबल कोकण महोत्सव. कोकण की हर चीज़ यहाँ पर आपको देखने मिलने वाली है, तो ज़रूर इसको भेंट दीजिए. 9 तारीख तक है, ज़रूर आइए, अवश्य आइए. और काफ़ी मज़ा आएगा. इस वीडियो के माध्यम से मैंने आपको सारी चीज़ें दिखाई है. तो आशा करता हूँ ये वीडियो आपको अच्छा लगा होगा. वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट कीजिए. फिर मिलेंगे हम अगले वीडियो में. तब तक के लिए बाय, टेक केयर.